पत्नीसाठी ताजमहल बांधणारे कुठं आणि मातेचं स्वप्न पूर्ण करण्याकरता स्वराज्य निर्माण करणारे राजे कुठे? कपालाच्या कुंकवाचा, तुझ्या कुंकवाचा धनी जिवंत वापस येण्याची तुला शाश्वती नाही. थांब. तानानं आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू आपल्या हातानं पुसला आणि तिला म्हणाला, जोपर्यंत मी कोणाना किल्ला जिंकून माघारी घरी परतत नाही तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नको. एक एक संकट राजावर यायचं आणि प्रत्येक संकटाला राजे निधड्या छातीनं सामोरं जायचे. एक एक किल्ला स्वराज्यात सामील करायचे राजे. स्वराज्यातला एक किल्ला त्याचं नाव कोंढाणा. पुणे प्रांतातला कोंढाणा जिंकायचंय. मासाहेब जिजाऊंनी राजांच्या खांद्यावर प्रेमभावाने हात ठेवावा आणि सांगावं, राज कोंढाण्यासारखा बुलंद गडकोट स्वराज्यात नसावा. ही उणीव आम्हाला या स्वराज्यात भासते. कोंढाण्यावर स्वराज्याचा कधी भगवा फडकेल हे आम्हाला आमच्या डोळ्यानं पाहायचंय. राजानं सांगावं, मा साहेब तुम्ही सांगावं आणि आम्ही ऐकावं. आम्ही ऐकलं नाही असं कधीच होणार नाही. तुम्ही सांगाल ती इच्छा पूर्ण करायची आहे. तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य आणि तुमच्या स्वप्नातला प्रत्येक गडकोट आम्हाला जिंकायचा आहे मासाहेब. ही हिंदू संस्कृती आहे. पत्नीसाठी ताजमहल बांधणारे कुठं आणि मातेचं स्वप्न पूर्ण करण्याकरता स्वराज्य निर्माण करणारे राजे कुठे? राजाने ठरवलं, मासाहेब आम्ही घेतो तो कोंढाणा. राजाची कोंढाणा घेण्याची तिथी ठरली आणि तानाजी मालुसरे नावाचा मावळा राजांकडे आला, मुजरा केला आणि म्हणाला, राज पोराचं लग्न ठरवलंय जी. रायबाच्या पोराच्या लग्नाला यावं राज. महासाहेबाचे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तशी राजानं तिथी विचारली आणि ऐकता क्षणी उत्तरले, राजे ताना नाही रे जमणार तुझ्या पोराच्या लग्नाला यायला. आणि ताना म्हणाला, राजा का जमणार नाही? तुमच्या मावळसरेतला निष्ठावंत मावळा मी, माझ्या पोराच्या लग्नाला यावं लागेल. तसे ताना बोलले. तानाला राजे बोलतात, ताना अरे ज्या तिथीला पोराचं लग्न तू ठरवलास त्याच तिथीला मी कोंढाण्याची मोहीम हाती घेतली आहे. आम्ही कोंढाणा घ्यायला जातो, तुम्ही पोराचं लग्न लावा. वाक्य ऐकलं, निमंत्रणाच्या अक्षता फेकून दिल्या आणि तसा ताना सैराट पळत घरी गेला आणि आपल्या बायकोला म्हणाला, 2 दिवसावर आपल्या पोराचं लग्न आहे. बायको म्हणाली, माहित आहे मला. आणि त्याच तिथीला स्वराज्याचा जाणता राजा कोंढाणा घेण्याकरता जातोय. मग मला असं वाटतं मी कोंढाणा घ्यावा आणि तू पोराचं लग्न लावावं. वाक्य ऐकलं, काळजाची लाही लाही झाली आणि तानाच्या बायकोच्या डोळ्यात अश्रूच्या धारा दाटल्या. गळगळा गळगळा अश्रू तानाच्या बायकोच्या डोळ्यात आले. आणि ताना आपल्या बायकोला विचारता झाला, का रडतेस? का तुझ्या डोळ्यात पाणी आहे? आणि तानाच्या बायकोनं सांगावं, बापा बिना पोराचं लग्न शोभणार नाही. आणि कोंढाण्याची मोहीम हाती घेताना तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल. वाक्य ऐकलं, 2 पावलं मागायला ताना बायकोच्या डोळ्याचे अश्रू पुसत म्हणाला, रडू नकोस, रडू नकोस. आपला जन्म रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी झालाय. आणि राहिला प्रश्न कपाळाच्या कुंकवाचा, तुझ्या कुंकवाचा धनी जिवंत वापस येण्याची तुला शाश्वती नाही. थांब. तानानं आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू आपल्या हातानं पुसला आणि तिला म्हणाला, जोपर्यंत मी कोंढाणा किल्ला जिंकून माघारी घरी परतत नाही तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नको. मी माघारी परतलो की माझ्या हातानं तुझ्या कपाळाला कुंकू लावीन. बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून पोटच्या पोराचं लग्न सोडून सूर्याजी नावाच्या भावाला सोबत घेऊन शेलार मामा सहित ताना निघाला, राजांकडे निघाला.
बायकोने आडवं व्हावं. थांबा धनी, थांबा मालक, एकदा पोराचं लग्न लावा, नंतर कोणाला घ्यायला जा. गड किल्ले मोहिमा तुमच्या नेहमीच्याच आहे. आता तानानं सांगितलं बायकोला, अडवायचं नाही. अगं स्वराज्याच्या धन्यानं, स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणाला घेण्याकरिता जावं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत मावळ्यानं पोटच्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून थाटात मिरवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. राजाकडे गेला ताना आणि मुजरा करत म्हणाला, राज ठरलं आमचं. काय ठरलं ताना? रायबाचं लग्न ठरलंय ना जी. तसा ताना बोलतो, राजा नाही, आमचं तेच ठरलं राज. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. त्या विडा राजानं विडा दिला. तानाजी, सूर्याजी, सेलार मामा मावळ सेना घेऊन निघाले गड कोंडाण्याच्या दिशेनं. आणि कोंडाण्याच्या दिशेनं निघाले. मावळ्याची बुलंद फौज तानाच्या समवेत आहे. घनदाट जंगलाचा प्रवास करून तानाजी, सूर्याजी, सेलार मामा आणि मावळे निघाले. द्रोणागिरी नावाचा कडा लागला. कोंडाण्याच्या पाठीमागच्या दिशेनं भक्कम, प्रबळ, प्रखंड आणि प्रचंड अत्यंत भयावह अवस्थेतला द्रोणागिरी कडा. हा कडा चढून आता कोंडाणा सर करायचा. पण या कोंडाण्यावर चढण्याकरिता जागा दिसत नाही. कुठल्या तरी खिंडीत पाय ठेवायचा आणि कोंडाणा चढायचा, पण भरपूर वेळ जाणार. तानानं युक्ती केली. 2 हलक्या वजनाचे मावळे वरती पाठवले. वरती दोरखंड अडकवला आणि दोराला लटकून एक एक मावळा वरती जातोय. एक एक मावळा वरती जातोय. मध्यरात्रीची वेळ, अमावस्येच्या काळ्या कमीन अंधारात मावळे किल्ला सर करतायत. आणि वरती गेलेल्या मावळ्यानं सुभेदार तानाजीला आवाज दिला, सुभेदार, अपशकुन झालं, अपशकुन. काय झालंय? दोर तुटला, दोर. मावळेच्या दोराला लटकून कोंडाण्यावर निघाले. तो दोर तुटला आणि कोंडाण्यावर पोहोचण्या अगोदर अनेक मावळे गतप्राण झाले. पण या घटनेला अपशकुन समजून चालणार नव्हतं. कारण राजाला शब्द दिला, राजा सकाळपर्यंत हा ताना कोंडाणा घेतोय आणि दर सकाळपर्यंत तानानं कोंडाणा घेतला नाही तर हा ताना पुन्हा तुम्हाला तोंड दाखवायला माघारी येणार नाही. दिलेला शब्द निभावण्याकरता तानाजी निघाले. आणि अखेर मध्यरात्री 2 वाजेला कोंडाण्यावर मावळ्याची फौज पोहोचली आणि एकच सिंह गर्जना झाली. हर 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 महादेवची सिंह गर्जना झाली. किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड कडबडून जागा झाला. त्याचं सैन्य तानाजीच्या मावळ्यावर तुटून पडलं. उदयभानची समशेर तानाच्या अंगावर धावून आली आणि तानाच्या समोर उभा राहून उदयभान म्हणतो, ओय कोण रे तू? या गडावर भर दिवसा येण्याची कुणाची हिंमत नाही. मध्यरात्रीच्या वेळेला काळ्या कमीन अंधारातून माझ्या सारख्या किल्लेदाराच्या किल्ल्यावर येण्याची हिंमत केलीस? कोण तू? मिशाला पीळ देत ताना म्हणत होता, छत्रपतीचा मावळा सुभेदार तानाजी म्हणतात मला. म्हणता क्षणी उदयभानची समशेर तानाच्या अंगावर तुटून पडली. तानाचे मावळे उदयभानच्या सैन्यावर आगे मोहोळ चवताळावं तसा तुटून पडले. ढाल समशेरी उपसल्या गेल्या. कुणाचे हात छाटले जात आहेत, कुणाचे पाय छाटले जात आहेत, कुणाचे मस्तक छाटले जात आहेत. अरे कोंडाणा किल्ल्यावर रक्ताचा सडा पडत होता. कोंडाणा किल्ला रक्ताने माखून निघत होता. उदयभान नावाच्या दुश्मनाशी झुंजताना रक्तबंबाळ झाले तानाजी. एक ठिकाण उरलं नाही जिथं वार झाला नाही तरी तानाजी लढत आहेत. रक्तबंबाळ झाले तानाजी, परेशान झाले तानाजी, गंभीर जखमी झाले तानाजी. आता तानाला मरावं लागणार हे स्पष्टपणे दिसतंय. कुणीतरी मावळ्यानं म्हणावं, सुभेदार बस की आता.
किती लढताय, किती जखमा झाल्या अंगावर, मरायचं आता तुम्हाला. अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत? मरायचं आता तुम्हाला, इथं मरणाची भीती नाही का वाटत? तसं तानानं म्हणावं, ओय ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिवछत्रपती. तानाची शमशेर शेवटपर्यंत लढते अखेर. उदयभान नावाच्या दुश्मनाशी झुंजताना तानाजी कोंडाण्यावर गतप्राण झाले. किल्ला स्वराज्यात आला, किल्ला मावळ्याने तानाने किल्ला जिंकला म्हणून सूर्याजी मालुसरे आनंदाने नाचतायत, आनंदोत्सव साजरा करतायत. आणि आनंदाने नाचणाऱ्या सूर्याचं लक्ष समोर गेलं. रक्ताच्या तारुण्यात पडलेला, रक्ताचा सख्खा थोरला भाऊ ताना रक्ताच्या तारुण्यात पडलेला सूर्यानं पाहिला आणि हंबरडा फोडला. दादा, रक्त बंबाळ झालेल्या भावाच्या प्रेताच्या जवळ सूर्या गेलाय. ढलठसा कडाडून मिठी मारून रडतोय आणि म्हणतोय, उठा दादा, राजाला दिलेला शब्द आपण पूर्ण केलाय दादा. स्वराज्याचा भगवा या कोंडाण्यावर किती डोलाने फडकतो बघा दादा. दादा, राजाने जर विचारले माझा ताना कुठं आहे तर काय उत्तर देऊ? मासाहेबांना विचारलं माझा सुभेदार कुठं आहे तर काय उत्तर देऊ दादा? तुमच्या पत्नीनं, माझ्या वहिनीनं जर विचारलं माझा कुंकवाचा धनी माझ्या कपाळाचं कुंकू पुसून कोणाला घेण्याकरिता गेलाय, कुठे माझा धनी विचारलं तर काय उत्तर देऊ दादा? ज्यावेळी तुमचा मुलगा राईबा मला विचारेल माझा बाप माझं लग्न सोडून कोणाला घेण्याकरता गेलाय, कुठे माझा बाप, विचारलं तर काय उत्तर द्यावं दादा? ढलढसा सूर्या रडतोय. सूर्यानं मिठी तानाला मारली. सूर्याच्या डोळ्यातलं पाणी तानाच्या अंगावरच्या रक्तात मिसळलं आणि राजाकडे सूर्याजी निघाले. तानाचं प्रेत, तानाचं शरीर एका पालखीत ठेवलं, राजाकडे निघाले. राजांच्या जवळ सूर्याजी, शेलार मामा उदयभानचा खात्मा करून पोहोचले. कोंडाण्याची मोहीम फतेह करून पोहोचले. राजांना मुजरा केला आणि राजे सूर्याला विचारते झाले, सूर्या, सुभेदार तानाजी कुठं आहे? आणि सूर्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून महाराजाला कळालं माझा ताना या जगात राहिला नाही. डोळ्यात अश्रूच्या धारा दाटल्या. राजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि राजाच्या मुखातून आपसुकत शब्द बाहेर पडले, जगदंब जगदंब जगदंब. राजाच्या डोळ्यातलं पाणी मासाहेब जिजाऊने पाहिलं आणि मासाहेब म्हणाला, राज का रडताय राज? तानाला कोंडाणा जिंकता आला नाही का? तानानं कोंडाणा जिंकला नाही का? तो किल्ला स्वराज्यात आला नाही का? तो गड स्वराज्यात आला नाही का? तसे राजे बोलले, महासाहेब गड आला पण माझा सिंह गेला. तानाजी नावाचा सिंह कोंडाण्यावरती स्वराज्यासाठी कामी आला आणि त्याच तानाजी नावाच्या सिंहाची आठवण म्हणून राजाने त्या किल्ल्याचं नामकरण केलं सिंहगड. आजचा कोंडाणा सिंहगड नावाने ओळखला जातोय. कशा करता करावं लागलं हे तानाला, तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या